2019चा शासन निर्णय, ज्यामध्ये 67ला कोळी जमातीला ओबीसी मध्ये टाकलेलं होतं आणि नंतर जून 95 मध्ये त्यांना एसबीसी मध्ये टाकण्यात आलं. या एसबीसी मध्ये जी जमात आहे ती जमात ती विषयी महत्वाचं स्पष्टीकरण मी देतो. माधुरी पाटीलचा निकाल 1994 मध्ये लागला. या निकालामध्ये आदिवासी विकास विभागाने आपलं स्वतःचं शपथपत्र दिलेलं आहे की कोळी हा कुठे राहतो आणि हुईच कोळी. तर त्या शपथपत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की कोळी हा कोस्टल एरियामध्ये राहतो आणि मच्छीमार व सोनकोळी ही जात जी आहे ती ओबीसी मध्ये येते.